पण या व्हिडिओमध्ये 6 नंबरचा लेसन आहे जो बालराम कथामधला आहे. त्याचं नाव आहे दंडक वन में 10 वर्ष. पहिला क्वेश्चन आहे, श्रीराम चित्रकूट वन छोड़कर कौन से वन गए थे? तर उत्तर आहे राम चित्रकूट वन छोड़कर दंडन वन गए थे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, सीता ने जब राम को राक्षसों का वध करने से रोका तो राम ने उन्हें क्या समझाया? म्हणजे ज्यावेळेस सीतामातेने सांगितलं की तुम्ही राक्षसांचा वध करू नका, तर त्यावेळेस श्रीरामांनी त्यांना कसं समजावलं? तर उत्तर आहे रामने सीता को समझाया की राक्षसों का विनाश ही उचित है. म्हणजे राक्षसांना मारलंच पाहिजे, कारण वे मायावी है, ते मायावी आहेत, मुनियों को कष्ट पहुंचाते हैं. आणि ते मुनी म्हणजे जे ऋषी मुनी असतात, जे तपश्चर्या करायला बसलेले असतात, तर त्यांना हे त्रास देतात. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, राम लक्ष्मण और सीता दंडकारण्य में कितने वर्ष तक रहे थे? तर उत्तर आहे राम लक्ष्मण और सीता दंडकारण्य में 10 वर्ष तक रहे थे. म्हणजे ते 10 वर्ष या दंडकारण्य वनामध्ये राहिले होते. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, राम जब क्षरभुंग मुनि के आश्रम पहुँचे तब मुनि ने उन्हें क्या दिखाया? म्हणजे ज्यावेळेस श्रीराम आश्रमात पोचले मुनींना भेटायला, तर त्यावेळेस त्यांनी काय दाखवलं श्रीरामांना? राम जब क्षरभुंग मुनि के आश्रम पहुँचे तब मुनि ने उन्हें हड्डियों का ढेर दिखाया. आणि ज्यावेळेस श्रीराम क्षरभुंग मुनींच्या आश्रमात गेले होते, त्यावेळेस त्यांनी हड्ड्यांचा ढिगारा दाखवला और बताया की वे उन ऋषियों के कंकाल है जिन्हें राक्षसों ने मार डाला. आणि ही त्याच ऋषींची हडं आहेत ज्यांना राक्षसांनी मारून टाकलं आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, विंध्याचल पार करने वाले पहिले ऋषी कोण थे? म्हणजे विंध्याचल पर्वत पार करणारा पहिले ऋषी कोण होते? तर विंध्याचल पार करने वाले पहिले ऋषी अगस्त्य थे आणि त्यांचं नाव होतं ऋषी अगस्त्य. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, दोनों राजकुमारों ने और सीता ने अपने वनवास का शेष जीवन कहाँ बिताया? म्हणजे राम लक्ष्मण आणि सीता यांनी आपल्या वनवासाचा जास्तीत जास्त भाग हा कुठे घालवला होता? सो दोनों राजकुमारों ने और सीता ने अपने वनवास का शेष जीवन पंचवटी, म्हणजे सध्याला नाशिकमध्ये आहे, तिथे घालवला होता. 7th नंबरचा क्वेश्चन आहे, पंचवटी जाने के समय मार्ग में राम को कौन मिला था? म्हणजे ज्यावेळेस ते पंचवटीला चालले होते तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना कोण भेटलं होतं? तर उत्तर आहे पंचवटी जाने के समय मार्ग में राम को विशालकाय गिद्ध मिला था. म्हणजे खूप विशाल म्हणजे खूप मोठा असा गिधड मिळाला होता, जिसका नाम जटायू था. त्याचं नाव जटायू होतं. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, लक्ष्मण ने जटायू को मारने के लिए जब धनुष उठाया तब जटायू ने क्या कहा था? म्हणजे ज्यावेळेस असा भव्य असा विशाल जटायू त्यांनी बघितला होता, म्हणजे गिधड जो बघितला होता, त्यावेळेस लक्ष्मणांना काय वाटलं की हा सुद्धा एक मायावी राक्षसच आहे, म्हणून त्यांना मारण्यासाठी त्यांनी धनुष्यबाण काढला होता. तर त्यावेळेस ते जटायू काय म्हणाले? तर जटायू ने लक्ष्मण से कहा की मैं तुम्हारे पिता का मित्र हूँ, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि वन में मैं तुम्हारी सहायता करूँगा, आणि वनात जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा मी तुमची मदत करेल. आप दोनों जब बाहर रहेंगे तो मैं सीता की रक्षा करूँगा. आणि ज्यावेळेस तुम्ही दोघं शिकारीसाठी किंवा कुठे वनामध्ये जाल त्यावेळेस सीतेची रक्षा ही मी करेन. त्याच्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चन आहे, लक्ष्मण ने किन किन चीज़ों से कैसी कुटिया बनाई? म्हणजे लक्ष्मणांनी त्यांची जी झोपडी होती ही कशी बनवली होती? लक्ष्मण ने मिट्टी से दीवारें खड़ी की, म्हणजे त्यांनी मातीपासून दिवारे म्हणजेच भिंती उभ्या केल्या. बांस से खंबे लगाए, बांस म्हणजे काहीतरी बांबूचे वगैरे कसे तर असतील त्याच्यापासून ते खांब तयार केले. कुश और पत्तों से छप्पर, आणि झाड पत्त्यांपासून किंवा काडांपासून त्यांनी छप्पर तयार केलं. छप्पर डालकर बहुत ही सुंदर कुटिया तयार की, आणि अशा प्रकारे त्यांनी खूप अशी सुंदर कुटिया म्हणजे झोपडी तयार केली होती. 10th नंबरचा क्वेश्चन आहे, शूर्पणखा किसकी बहन थी? तर शूर्पणखा रावण की बहन थी. 11th नंबरचा क्वेश्चन आहे, शूर्पणखा किसे देखकर मोहित हो गई थी? म्हणजे ती कोणाला बघून प्रेमात पडली किंवा मोहित झाली, तिला खूप आवडलं होतं? तर शूर्पणखा राम को देखकर मोहित हो गई थी, म्हणजे तिने श्रीरामांना बघितलं श्रीराम तिला खूप आवडले आणि तिने लग्नाची इच्छा त्यांच्यापुढे प्रकट केली. 12th नंबर क्वेश्चन आहे, शूर्पणखा ने राम के पास जाकर क्या बोला? म्हणजे शूर्पणखांना जेव्हा श्रीराम आवडले तेव्हा शूर्पणखा त्यांना जाऊन काय म्हणाले? तर आन्सर आहे, शूर्पणखा ने राम के पास जाकर बोला कि मैं तुमसे विवाह करना चाहती हूँ, तुम मेरी इच्छा पूरी करो, मुझे अपनी पत्नी स्वीकार करो, आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे आणि तुम्ही मला माझ्याशी लग्न करा आणि मला तुमच्या बायकोचा मान द्या.
त्याच्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन आहे, शूर्पणखा ने जब लक्ष्मण के आगे विवाह का प्रस्ताव रखा तब उन्होंने क्या कहा. म्हणजे ज्यावेळेस श्रीरामांकडे ती गेली होती त्यावेळेस श्रीरामांनी सांगितलं की माझं तर लग्न झालं आहे पण तू लक्ष्मणांकडे जा. म्हणजे असं दोघांनी एकमेकांना असं म्हणजे शूर्पणखा एक खेळण्याचं साधन आहे असं समजून ते लक्ष्मणाकडे पाठवायचे, लक्ष्मण श्रीरामांकडे पाठवायचे. पण ज्यावेळेस ती लक्ष्मणांकडे गेली त्यावेळेस लक्ष्मण काय म्हणाले, तर लक्ष्मण ने कहा की मेरे पास आने से तुम्हें कुछ भी नहीं मिलेगा. म्हणजे माझ्याजवळ जर तू आली तर तुला काहीच नाही मिळणार. देवी मैं तो राम का दास हूँ. आणि ते म्हणजे परस्त्रीला देवी म्हणून तिचा उल्लेख करत असेल. देवी मी रामांचा दास आहे, मुझसे विवाह करके तुम दासी बन जाओगे. आणि जर मी दास आहे म्हणजे माझ्याशी जर तू लग्न केलं तर तू दासी बनशील. त्याच्यानंतर क्रोध में आकर जब शूर्पणखा ने सीता पर झपट्टा मारा तब लक्ष्मण ने क्या किया. कारण जेव्हा शूर्पणखेला राग आला, कारण श्रीराम लक्ष्मणांकडे पाठवायचे, लक्ष्मण श्रीरामांकडे पाठवायचे, त्यामुळेच तिला असं वाटलं की ह्या सीतेमुळे माझं श्रीरामांशी लग्न होत नाहीये. त्यामुळे ती रागामध्ये येते आणि सीतेच्या अंगावरती झपट्टा मारणं म्हणजे तिच्या अंगावर धावून जाते की मी हिला मारून टाकते म्हणजे श्रीराम माझ्याशी लग्न करतील. त्यामुळे उत्तर आहे, क्रोध में आकर जब शूर्पणखा ने सीता पर झपट्टा मारा तब लक्ष्मण ने तलवार खींची और उसके नाक और कान काट डाले. मग सीते मातेला जेव्हा ती म्हणजे तिच्याशी जेव्हा अंगावरती जाते तेव्हा लक्ष्मणांना खूप राग येतो आणि ते तलवारीने तिचे कान आणि नाक कापून टाकतात. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, शूर्पणखा खून से लथपथ किसके पास गई. म्हणजे ज्यावेळेस तिचं कान आणि नाक कापले होते तेव्हा ती कशी झाली होती, रक्ताने भिजलेली होती म्हणजे लथपथ झालेली होते. तर ती कोणाकडे गेली, तर शूर्पणखा खून से लथपथ सौतेले भाई खर और दूषण के पास गई. म्हणजे तिचे जे सावत्र भाऊ होते ते तिथेच पंचवटीमध्ये राहत होते, त्याच वनामध्ये राहत होते, त्यामुळे ती त्यांच्या सावत्र भावांकडे गेली. 16 नंबरचा क्वेश्चन आहे, अकंपन नामक राक्षस भागकर किसके पास गया. म्हणजे जेव्हा श्रीरामांनी अगोदर ज्या राक्षसांचा म्हणजे वध केला होता त्याच्यामधून एक वाचलेला राक्षस होता ज्याचं नाव होतं अकंपन. तर तो कोणाकडे गेला, तर अकंपन नामक राक्षस भागकर लंकाधिपती रावण के पास गया और पूरा विवरण सुनाया. म्हणजे तो वाचल्याच्या नंतर लंकाधिपती का म्हटलं आहे, कारण रावण हा लंकेचा राजा होता त्यामुळे त्याला लंकाधिपती असं म्हटलेलं आहे. उसने कहा की राम कुशल योद्धा आहे. आणि त्याने सगळं जाऊन रावणाला सांगितलं तर तो काय म्हणतो की राम हे कुशल योद्धा आहेत, म्हणजे ते खूप हुशार आहेत, खूप मोठे योद्धे आहेत. उनके पास विलक्षण शक्ती आहे आणि त्यांच्याजवळ खूप अशा विलक्षण वेगवेगळ्या शक्त्या आहेत. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, मारीच किसका पुत्र था. तर मारीच कोणाचा पुत्र होता, मारीच ताडका का पुत्र था. ताडकाला सुद्धा श्रीरामांनी म्हणजे त्याचा वध केला होता. ताडका हा सुद्धा एक मोठा राक्षस होता. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, मारीच ने रावण को राम के बारे में क्या बताया. तर मारीच ने रावणाला काय सांगितलं होतं. सो मारीच ने रावण को सीता हरण के लिए मना किया. उसने कहा कि ऐसा करना विनाश को आमंत्रण देना है. मग मारीच सांगतो त्यांना की हे सीता हरण तुम्ही करू नका, जर तुम्ही असं केलं तर हे एक विनाश होईल किंवा तुम्ही विनाशाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहात. त्याच्यानंतर आहे, रावण और मारीच ने पंचवटी पहुंचकर किसका वेश धारण किया था. म्हणजे जेव्हा सीतेचं हरण करायला रावण आलेले त्यावेळेस त्यांच्यासोबत ते मारीचला सुद्धा घेऊन आले होते. सो ह्या दोघांनी कोणता वेश धारण केला होता, तर रावणने तपस्वी म्हणजे ते एक ब्राह्मण झाले होते आणि मारीचने सोने का हिरण म्हणजे सोन्याची हिरण जी होती ही मारीन बनली होती. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, राम और लक्ष्मण को हिरण के ऊपर क्यों संदेह हुआ. म्हणजे त्यांना असं का वाटलं की ही जी हरिण आहे ही सोन्याची खरोखर सोन्याची नाही आहे. तर उत्तर आहे, राम और लक्ष्मण को हिरण के ऊपर इसलिए संदेह हुआ क्योंकि वह हिरण सोने का था. म्हणजे त्यांना असं का वाटलं की ही खरी हरिण नाही आहेत, कारण सोन्याची हरिण कधीच नसते, त्यामुळे ह्या दोघांना संशय आला की ही खरी हरिण नाही आहे. त्याच्यानंतर 21चा क्वेश्चन आहे, कुटी से निकलते समय राम ने लक्ष्मण से क्या कहा. म्हणजे ज्यावेळेस ते कुटीतून बाहेर गेले म्हणजे त्या हरणाचा पाठलाग करायला गेले तेव्हा लक्ष्मणांना काय सांगितलं, तर रामने लक्ष्मण से सीता की रक्षा करने का आदेश दिया. म्हणजे त्यांनी ऑर्डर दिली की तू सीतेला सोडून अजिबात यायचं नाही, तू सीतेचं रक्षण करायचं आहे. और कहा की मेरे लौटने तक उन्हें अकेला मत छोड़ना. आणि जोपर्यंत मी रिटर्न येत नाही तोपर्यंत तू सीतेला अजिबात एकटीला सोडायचं नाही. सो कसा वाटला हा व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.